जर्मनचे असतील डबे, म्हणजे ते व्हाईट कलरचे जर्मनच म्हणते वाटते त्याला, जर्मनचे डबे होते. तर ते म्हणजे माझ्या सासूच्या वेळेसचे होते, तर ते चेंज करायचे होते आम्हाला. कारण की ते म्हणतात ना, वेळ आली तसे तसे सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागते. कारण की ते डबे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा सकाळी सकाळी ना स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि प्रिशा तर स्कूलमध्ये गेली. आत्ताच यांनी गेले ऑफिसला. तर आता माझे कामं आहे आणि मी आहे 12 वाजता प्रिशाला घ्यायला जायचं आहे. तर उद्यापासून तिची स्कूल 9 ते 12:30 होणार आहे. तर म्हणजे त्यांनी टप्प्याटप्प्याने वेळ वाढवलेला आहे थोडा थोडा. तर उद्यापासून 12:30पर्यंत राहणार आहे. आज 12 वाजता आज ना 12 वाजता घ्यायला जायचं आहे. तर बघा मला हे जे नवीन डबे आहे ना ते मी आणले आणि तसेच ठेवलेले आहेत, धुतले नाही त्याला. जेव्हा केव्हा मी नवीन काही आणते असं डबे वगैरे तर त्याला धुवून घेत असते. न धुवून ठेवण्याचं कारण की मागील 2 ते 3 दिवस ना खूप जास्त आभाळ होता आणि थेंब थेंब पाऊस होता. जर मी ते डबे ना धुवून ठेवले असते तर त्याच्यावरती डागं पडले असते आणि ते सुकले नसते. त्याच्यामुळे ना मग मी ते डबे धुतलेच नाही. आज ना मस्तपैकी ऊन निघाली, मस्त म्हणजे वाळण्याजोगी ऊन निघालेली आहे. तर मी हे डबे ना धुवून घेणार आहे, मस्तपैकी पुसून उन्हामध्ये ठेवून घेते. तर वरचा डब्बा ना घासायला ठेवलेला आहे, तो सुद्धा मला इथे लावून घ्यायचा आहे. पसारा खूप जास्त आहे. जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी जेव्हा प्रिशा शाळेत जाते आणि यांनी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हाच मी रुटीन शेअर करते. तर नक्कीच बघा तुम्ही. तर बघा पण सुरुवात यांनी जेव्हा ऑफिसला वगैरे जाते ना तर कामाची सुरुवात मी ना गॅस ओटा व्यवस्थित करण्यापासून करते. कारण की किचन व्यवस्थित होऊन राहिलं म्हणजे गॅस ओटा वगैरे व्यवस्थित राहिला तर मग बाकीचे कामं करायला ना इझी जाते. त्याच्यामुळे हे सगळं मी भांडे वगैरे एक तर मावशीसुद्धा लवकर येते त्याच्यामुळे भांडे लवकर काढून ठेवावं लागते. तर मी आधी गॅस ओटा साफ करून घेते आणि मग नंतर तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा फ्रेंड्स, याच्यामध्ये मी धुतली नव्हती तरी पण ठेवली. पण मग हे जशी पॅक आहे ना, जे पॅक वस्तू आहे तेच याच्यामध्ये ठेवून घेतली. कारण की काल आम्ही बाहेर गेलो होतो तर घाई गडबडीमध्ये तसंच ठेवून घेतलं होतं. त्याच्यामुळे आज आता पूर्ण काढून घेते आणि मस्तपैकी मी इथे हे जे डबे आहे ना ते ना नवीनच आहे, आणले आणि त्याच्यामध्ये मी काहीच ठेवलेलं नाही आहे. पण म्हटलं हे डबे धुवून घ्यावे छान आणि धुवून घेतल्यानंतर आपण वापरायला काढू शकतो. कारण की जे काही नवीन असतं ते आपण धुतल्याशिवाय काढत नाही, कारण की थोडं छान वाटत नाही, चांगलं वाटत नाही. म्हणून मी फक्त पाण्याने धुवून घेतली, कारण की साबणाने वगैरे धुवायची काही आवश्यकता नव्हती. पाण्याने धुवून घेतली आणि आता याला पुसून घेणार आहे. हे जे पाण्याचे थेंब आहे ना, जर पुसलं नाही ना तसेच वगळं वगळं दिसतं, त्याच्यामुळे मी पुसून सुद्धा घेते. तर बघा तुम्हाला हे पूर्ण डबे आहे ना धुवून घेतले मी छानपैकी. हे जे डबे होते ना ते मी सगळे मस्त धुवून पुसून घेतले.
तर आता सामान याला उन्हामध्ये नेऊन ठेवतो. तर बघा मस्तपैकी याच्यावरती डाग वगैरे काहीच नाही. जेव्हा केव्हा डबे धुवून घेते ना तेव्हा पुसला ना तर डाग वगैरे काहीही राहत नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी धुवून पुसून इकडे लावून ठेवलेले आहे सगळे. माझ्याकडे ना आधी जर्मनचे असते डबे, म्हणजे ते व्हाईट कलरचे जर्मनच म्हणते वाटते त्याला, जर्मनचे डबे होते. तर ते म्हणजे माझ्या सासूच्या वेळेसचे होते. तर ते चेंज करायचे होते आम्हाला, कारण की ते म्हणतात ना वेळ आली तशी तशी सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागते. कारण की ते डबे असे खूप दिवस झाले होते आणि चांगलेच होते, पण मला असे स्टीलचे घ्यायचे होते. तर म्हटलं म्हणून मी हे घेतलं आणि ते चेंज करून टाकले. तर आता हळूहळू प्रत्येक गोष्टींना चेंज करावं लागते, थोडं 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 का होईना, पण वेळ आलं तसं तसं ना सगळ्या गोष्टी चेंज करून घ्यावंच लागते. तर चला मग मी हे उन्हामध्ये ठेवून घेते डबे आणि तुम्हाला परत मी माझं रुटीन दाखवते. तर इथे बघा फ्रेंड्स, डब्बे तर मी वाळू घालून घेतलेले आहे. मशीनमधले कपडे झाले ते कपडे मला ना आता वाळू घालून घ्यायचे आहे. तर चला, सोटा वगैरे ना सगळं मी मस्तपैकी ना क्लीन करून घेतलेलं आहे. तर हे बघू शकतो तुम्ही. आणि इकडे ना भांडे आहेत तसेच. तर मी इथे आंघोळीला जातं म्हटलं तर म्हटलं डबे ठेवून घ्या अगोदर,
कारण की हवा खूप सुटली होती, धूळ वगैरे जाते, त्याच्यामुळे डबे ठेवून घेतली. आणि तर बघा आता मला ना बाहेर पाणीसुद्धा मारून घ्यायचं आहे. तर घर वगैरे सगळं क्लीन करून झालं. जेव्हा मी प्रिशाला घ्यायला जाईल ना तेव्हा मी तुम्हाला ऑल टोटल दाखवते माझं जे काम आहे ते. आणि अर्धे भांडे ना घासायला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गॅस कदाचित रिकामी दिसत असेल. तर हे भांडे लावून घ्यायचे, तुम्हाला दाखवते. बरं बघा मस्तपैकी ना धुवून पुसून मस्त हे नवीन डबे आहे ते लावून घेतलेले आहे. जवळपास सगळे कामं झाले. आता बाहेर पाणी मारून घेते आणि आंघोळ करते आणि मग नंतर प्रिशाला घ्यायला तर थोडा वेळच आहे जायला, पण बघूया. कामं होत वरी ना तेवढाच वेळ होते. तर चला आधी मी पाणी मारून घेते, नंतर बोलते. तर बघा इथे ना सगळं काही मी व्यवस्थित करून घेतली आणि प्रिशानं पूर्ण धिंगाणा करून ठेवलेली आहे. तर हे बघा असं मी पूर्ण किचन हॉल वगैरे, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला बघले असते ना एवढं म्हणजे पसारा राहते खूप जास्त. आणि इकडचं किचनसुद्धा असं आवरून घेतलेलं आहे मी. असं काही मस्तपैकी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, इथे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटली होती की मला पाणी मारून घ्यायचं आहे, पण लाईट गेली. अशी लगेच बटन लावलं का लाईट गेली. तर इन्व्हर्टर आहे, पण ते इन्व्हर्टरचं कनेक्शन ना आमच्या बोरला घेतलेलं नाही आहे, कारण की जास्त लोड नको यायला म्हणून मग त्याला नाही घेतलेलं आहे. तर बघा आता मग पाणी मारणं कॅन्सल झालेलं आहे. तर आता मी ना अंघोळच करून घेते. आणि बघा मी तुम्हाला प्रिशा आणि तिच्या डॅडी बाहेर म्हणजे ऑफिसला, त्यांनी ऑफिसला गेल्यानंतर आणि प्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतरचं माझं हे असं धावपळीचं रुटीन असते. तरी आज ना व्हिडिओ केला मी, तर म्हटलं शेअर करा तुमच्यासोबतच. तर चला मग मी तुम्हाला आता काही नाही, प्रिशाला घ्यायला आंघोळ करते. आणि बघा किती 11:45 वाजलेलेच आहे. तर 15 मिनिटामध्ये आंघोळ वगैरे करून घेते छान अशी. तरी मला ना आज मस्त देवघर वगैरे धुवून पुसून घ्यायचं होतं, तर ते बघूया वेळ भेटल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर करून घेते. आणि तर इथे मी हा व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते म्हटलं. तर चला मग, आय होप तुम्हाला पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. आणि हा चॅनलवरती ज्याने कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब मात्र नक्कीच करा फ्रेंड्स. तर माझा हा आजचा रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे सुद्धा मला सांगा. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.